नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एज्युकेशन विथ विजय सर या चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. आपण पाहतो आहोत इयत्ता 7वीतील स्कॉलरशिपचे मॅथ्सचे गणित, बरोबर. त्यातला आपला हा आजच्या ज्या भागामध्ये आपण पाहणार आहोत एक्सरसाइज 12.2 मधील गणित, बरोबर. आणि याच्या अगोदर आपण 12.1 मधले सर्व गणित बघितलेले आहेत मित्रांनो. आणि जे शॉर्टकट आहे किंवा जे बेसिक माहिती आहे लेसनची आपण त्या 12.1च्या सुरुवातीलाच बघितली आहे. नसेल बघितली ते व्हिडिओ एकदा बघून घ्या, जेणेकरून तुम्हाला लेसन समजायला सोपा जाईल. आला लक्षामध्ये. चला आपण आपल्या गणिताकडे वळगे सोडूया वेळ न दवडता. पहिला गणित आहे आपलं बघा. 15 वर्कर्स वर्कड 8 hours per day and completed a certain piece of work in 24 days. Look at that here. Information, given information, 15 workers work for 8 hours for 24 days. And complete one work. That work we don't know, so that work is X is here. Okay. Next line, read that. पुढची लाईन वाचा. If 20 workers had worked 9 hours per day, in how many days would they have finished the work? किती दिवसामध्ये त्यांनी ते काम केलेलं असेल. जर वर्कर असतील 20, आवर्स असतील 9, डेज किती माहीत नाही आपल्याला, म्हणून आपण डे 1 डे 2 किती डे 2 माहिती काय घ्यायचं, डे 2 आहे की नाही. आणि काम कोणतं मित्रांनो, ते सेम काम आहे. त्याचे डबल आहे ट्रिपल आहे असं काही दिलेलं नाही, ते सेम आहे, ते असं लिहायचं खाली, बरोबर. आता या ठिकाणी काय मित्रांनो, हे सेम असल्यामुळे याचं काय संबंध नाही, कटून जातात. वरचीची तुम्हाला काटाकाटी करावी लागते, किंवा काटाकाटी करण्याच्या या तिन्हीचा गुणाकार करायचा. या तिन्हीचा गुणाकार जेवढा येईल तेवढाच गुणाकार ह्या तिन्हीचा पण आला पाहिजे. मग तो गुणाकार ह्या दोन्हीचा करून घ्यायचा, आणि तो येण्यासाठी इथं कोणती संख्या टाकली म्हणजे तो गुणाकार येईल तिथे लिहून घ्यायचं. अशा पद्धतीने देखील तुम्ही गुणाकार आपलं उदाहरण सोडू शकता, किंवा मग काटाकाटी करायचं. सारे सोपं. 4 पंचे 20, 4 सक 24, 3 त्रिक 9, 3 दोन्ही 6 मित्रांनो या ठिकाणी. आता पुन्हा 5 आहे, 5 1 5, 5 त्रिक 15. आता 5 त्रिक 15 झालं. इथे काय राहिलं, पण आता 3 राहिले मित्रांनो. मग हे 3 कटले, या ठिकाणी काय कटलं, हे 3 कटले आणि हे 3 कटले. राहिले किती मित्रांनो, इथं 8 आणि गुणिले 2 राहिले मित्रांनो फक्त, बरोबर. आणि इकडे काय राहिलं आपलं D2 हे बॉक्समधलं. उत्तर किती आलं आपलं 16. म्हणजेच काय, तर 20 वर्कर तर ते 9 hours जर त्यांनी काम केलं, पण किती दिवस काम करावं लागेल त्यांना, 16 दिवसात. 16 दिवस 9 hours जर काम केलं तर त्यांना तेच काम करायला किती दिवस लागतील, 16 दिवस लागतील. किती वर्कर लागतील, ते वर्कर किती आहेत, 20 वर्कर आहेत. इथं वर्कर 15 होते, इथं वर्कर वाढवले आणि काय वाढवले, हावर्स पण वाढवले आहेत मित्रांनो, बरोबर. म्हणून ते काय होईल, दिवस कमी होतील. इथं 24 दिवस इथं कमी होईल. आणि हे इन्व्हर्स व्हेरिएशन्स असल्यामुळे यांचा दोन्हीचा जो प्रोडक्ट आहे तो कसा असणार आहे, सेम असणार आहे. म्हणजे सर्वांचा गुणाकार नाही, सर्वांचा गुणाकार एकच येणार आहे. ही बाजू ही बाजू एकच. लक्षामध्ये. त्या पद्धतीने तुम्ही जाऊ शकता. काटाकाटी सोपी जाते म्हणून काटाकाटीने तुम्हाला सांगितलं. तुम्ही त्या पद्धतीने इकडे देखील करू शकता. लक्षामध्ये. प्रश्न क्रमांक 1चं उत्तर आलं आपलं 16. पर्याय क्रमांक किती मित्रांनो या ठिकाणी, 1 नंबरचा पर्याय बरोबर आहे. आता आपण दुसरा प्रश्न बघा. हा थोडा कठीण प्रश्न आहे समजण्यासाठी. बघा. A and B टुगेदर कंप्लीट अ वर्क इन 12 days. आता A प्लस B आहेत, हे किती दिवसामध्ये काम पूर्ण करतात, 12 दिवसामध्ये पूर्ण करतात मित्रांनो. किती दिवसामध्ये पूर्ण करतात ते काम, 12 दिवसामध्ये ते काम एक काम पूर्ण करतात, दोघं जण मिळून. A requires 2/3 times the days taken by B to complete the work. बघा, पूर्ण काम करण्यासाठी B जेवढं दिवस घेतो त्याचे 203 दिवस कोणाला लागतात, A लागतात. मग A चे दिवस बघा, A बरोबर 2/3 इंटू B. आता या ठिकाणी A जे आहे मित्रांनो, A आपल्याला माहिती आहे का, नाही. B पण माहीत नाही. अशा वेळेस काय करायचं, आपण ऑप्शन थ्रू जाऊया. या ठिकाणी कशा थ्रू जायचं, ऑप्शन थ्रू जायचं. मी या ठिकाणी काय करा, 16चा ऑप्शन जर घेतला आपण तर उत्तर बघा येते का, तर बघा 2/B घ्यायचं आपल्याला इंटू तर आपल्या याची व्हॅल्यू काढायची. B आपण काय घेतलं, समजा 16 जर घेतलं यासाठी याची व्हॅल्यू काढायची आपल्याला. A घ्यायचं. A या ठिकाणी आपण 16 जर घेऊन पाहिलं, A आपण 16 घेऊन पाहूया या ठिकाणी. बघा A काढायचं म्हणून Aला सपोज करूया. आता काय होईल, इथं Bला B ॲज इट इज येईल. Bची व्हॅल्यू निघून जाईल आपल्या ऑटोमॅटिक. मग काय होईल, 16 गुणिले 3 भागिले आता हे 2B होईल. मग काय होईल, ते B आणि इथे किती होईल, आता 2 16 8 त्रिक
24. बी बरोबर काय मित्रांनो मग बी बरोबर आहे 24. आता बघूया आपण हे ए 16 आणि बी 24 घेऊन आपलं उत्तर बरोबर आलंय का, येतंय का ते बघूया. बघा ए म्हणजे काय इथं, आता सपोज करूया ए बरोबर घेऊया आपण किती 16 घेतले ना आपण, ऑप्शन थ्रू गेलेलो आपण, ध्यानात ठेवा. बी बरोबर काय घेतलंय 24, काय घेतलंय 24. आणि यांच्या तिन्हीचं आपण काय करतो अशा वेळेस, या तिन्हीचं काय घेतो 12, 16 आणि 24. यांचे काय घेत असतो लसावी घेत असतो मित्रांनो, काय येत असतो लसावी. यांची लसावी काय येणार आहे मित्रांनो, तिन्हीच्या पाड्यात येणारी संख्या कोणती आहे 16 1 16, बी बरोबर 24 आलं का, हां 28 24, 24 2 48 येईल का डायरेक्ट, 16 24 16 16 16 48 12 48, हां 24 येणार नाही, काय 16च्या पाड्यात येत नाही बरोबर आहे. हां आता 48 आलं. याची कॅपॅसिटी किती आली मित्रांनो बघा, 12 चौक 48. याची कॅपॅसिटी किती येईल 16 1 16 16 त्रिक 48 बरोबर, 16 32 16 त्रिक 48. आणि याची 24 दोन्ही, म्हणजे ह्या दोन्हीची कॅपॅसिटी किती आली 5. तर ह्या दोन्हीची जी कॅपॅसिटी आहे ए प्लस बीची, ए प्लस बीची कॅपॅसिटी किती आहे 5 आहे, आपलं 4 आहे. आणि यांची इथे किती आलेली ए प्लस बीची 5, म्हणजे हे जे आपण जे घेतलं ए म्हणजे 16 आणि आपल्या आलेले 24 हे बरोबर आहे का नाही. या ठिकाणी उत्तर चुकलेलं आहे, हे ऑप्शन आपण घेऊ शकत नाही. 18 3च्या पाड्यामध्ये आपण 20 घेऊन पाहू. या ठिकाणी बघा ऑप्शन थ्रू जावं लागणार आहे. असा एखादा प्रश्न येत असतो की ज्याला शॉर्टकट जास्त नसतात, त्या ठिकाणी ऑप्शन थ्रू जर गेल्यानंतर बघा ए आपल्याला काय घ्यायचं आहे 20 घेऊन पाहायचं आहे. किती 20 घेऊन पाहायचं आहे 20, तो आपण घेतलेला आहे 20 बरोबर. आता काय 2/3 का ते, हां 2/3 मित्रांनो इंटू बी, बीची व्हॅल्यू याच्याद्वारे आपल्याला बीची व्हॅल्यू निघेल. बघा आता काय होईल मग 20 त्रिक 60 होईल मित्रांनो, का हे इकडे गेल्यानंतर गुणाकार होईल बरोबर. इथं 2 बी राहील, याची व्हॅल्यू किती आहे 30, किती आहे मित्रांनो 30. मग 30 बरोबर काय आहे बी. ए मग ए किती आहे 20 घेतलेला आहे आपण ऑप्शन थ्रू आहे की नाही ए. आणि ह्या दोन्हीची जी ॲडिशन ती 12 माहिती आहे आपल्याला. मग इथे ए किती ए लिहावं लागेल आपल्याला 20, ते सोडून द्या पहिला. आता बी आलेली आपली व्हॅल्यू 30 आणि ह्या तिन्हींचा जो एलसीएम आहे तो एलसीएम किती आला बघा बरं मित्रांनो 60. तिन्हीच्या पाड्यात येणारी पहिली संख्या कोणती आहे 60. मग हे 12 ए प्लस बीची कॅपॅसिटी किती आहे दिवसाची 12 पंचे 60, 20 त्रिक 60 आणि 30 दुनी 60. म्हणजे कॅपॅसिटी ए आणि ए प्लस बीची कॅपॅसिटी किती आहे 5, आणि हे ए आणि बीची कॅपॅसिटी आपण ॲड केली ती पण 5 आलेली, म्हणजे दोन्ही 5 बरोबर 5 आलं. ही कॅपॅसिटी आपल्या सारखी आल्या म्हणजे आपलं गणित बरोबर आहे या ठिकाणी. म्हणजे ऑप्शन क्रमांक 2 याचं उत्तर आहे मित्रांनो. लक्षामध्ये काही काही वेळेसमध्ये ऑप्शन थ्रू देखील जाता आलं पाहिजे, जाता यावं. प्रश्न क्रमांक 3 आहे बघा. अ ट्रेन ऑफ लेंथ 340 मीटर्स रनिंग ॲट अ स्पीड ऑफ 45 किलोमीटर. बघा एक ट्रेन आहे, ट्रेनची लेंथ आहे 340 किलोमीटर मित्रांनो, मीटर सॉरी, हां. अँड रनिंग ॲट अ स्पीड ऑफ तिची ही काय लेंथ आहे मित्रांनो, काय आहे लेंथ. स्पीड किती तिची 45 किलोमीटर पर आवर, ही त्याची काय स्पीड. लेंथ म्हणजेच काय डिस्टन्स आहे, डिस्टन्स आहे स्पीड आहे, आपल्याला टाइम काढू शकतो. विचारलं काय बघू द्या अगोदर पण. क्रॉसेस अ ब्रिज इन 48 सेकंड, फाइंड द लेंथ ऑफ द ब्रिज. ब्रिजची आपल्याला लेंथ काढायची आहे आणि त्याची स्पीड दिलेली आहे आणि टाइम पण दिला आहे की ब्रिजला किती याच्यामध्ये पार करते 48 सेकंदमध्ये. इथं बघा आता व्यवस्थित जर पाहिलं आपण याच्यामध्ये तर आपल्याला काय काय दिसतं ते बघा. स्पीड दिला आहे आणि टाइम पण दिला आहे. स्पीड आणि टाइम जर दिलेला असेल तर आपण ही टोटल लेंथ काढू शकतो बरोबर. त्याची स्पीड आहे 40 किलोमीटर पर आवर्स बरोबर. पण तो जो ब्रिज आहे त्या ब्रिजला तो किती सेकंदामध्ये पार करतो 48 सेकंदामध्ये. मग ह्याच किलोमीटर पर आवर्सला आपण जर मीटर पर सेकंद केलं तर एका मीटरला किती सेकंद ती ट्रेन पळाली किंवा पळते, किती अंतर कापते ते आपल्याला कळून जाईल. ते काढूया आपण अगोदर. काय काढूया आपण एका सेकंदाला किती, एका सेकंदला ती ट्रेन किती डिस्टन्स कव्हर करते ते काढूया आपण. हाऊ मच डिस्टन्स इट कव्हर्स विदिन दॅट सेकंड. ओके. आता इथं काय दिलेलं आहे मित्रांनो, स्पीड दिलेली आहे 45 किलोमीटर पर आवर. आता तुम्हाला सांगितलं मी किलोमीटर पर आवर जर असेल आणि मीटर पर सेकंद करायचं असेल तर आपण कितनं मल्टिप्लाय करतो त्याला 5/18 कारण आपण मोठ्या का कोणता आहे का चालू. इथे या 9 9 दुनी
18 9 5 45. मग किती येईल इथे मित्रांनो 25. 25 भागिले 2 म्हणजेच काय येईल 12.5. हे 12.5 काय मीटर एका सेकंदाला. मग काय एका सेकंदाला 12.5 मीटर जाते ट्रेन. तर 48 सेकंदला किती जाईल. क्रॉस मल्टिप्लिकेशन करा मग आता. 48 गुणिले 12.5. आता काय येईल मित्रांनो बघा. यांचं मल्टिप्लिकेशन जर केलं आपण तर 48 गुणिले 12.5. याचं जर गुणाकार जर करायचं ठरलं तर आपल्या गुणाकार इथं बाजूला करूया आपण. अगोदर वर लिहावं लागेल सगळं. गुणिले 48. 8 45ला 0 40 4 8 2 16 16 4 16 4 20 20ला 0 हातच्याले 2 8 1 8 8 2 10 10ला 0 प्लस 4 5 20 हातच्याले 2 4 2 8 8 2 10ला 0 हातच्याला 10 येत नाही. 4 1 4. या ठिकाणी नाही 12.5 इंटू 8 काहीतरी गुणाकार चुकला का मित्रांनो आपला बघा. 8 45ला 0 हातच्याले 4 8 2 16 4 16 4 20 20ला 0 हातच्याले 2 मित्रांनो. किती आले ह्याचे 2. 8 1 8 8 2 10 बरोबर. या ठिकाणी आता इथं 4 5 20 बरोबर. 4 5 20ला 0 हातच्याले 2 4 2 8 4 2 8 8 आणि 2 8 आणि 2 किती मित्रांनो 10 10ला 0 हातच्याला 1 4 1 नाही 8 हां 4 2 8 हां 2 4 1 4 आणि 4 1 4 आणि ह्याचे काढेल 5. मी तर 5 येईल का. जे का होईल मित्रांनो या ठिकाणी 0 0 0 6 असं होईल का. काहीतरी चुकतंय आपल्या ठिकाणी का. बरं ठीक आहे. या ठिकाणी काय मित्रांनो चुकणार नाही आपलं बघा. दशांश चिन्हाच्या नंतर काय एक दशांश चिन्ह याच्यामध्ये एक्स्ट्रा आहे. म्हणजे आपल्याला या ठिकाणी दशांश चिन्ह द्यावं लागेल तेव्हा आपलं हे उत्तर बरोबर आहे. म्हणजे एकूण जी लांबी आहे ती किती आहे मित्रांनो 600 मीटर. एकूण जी लांबी आहे ती किती आहे 600 मीटर ही. कारण आपल्याला टोटल जे सेकंद दिले त्यांनी आहे की नाही 48 सेकंद म्हणजे तो किती मीटर पार करणार आहे 600 मीटर पार करणार आहे. आपल्या त्यांनी काय लांबी विचारली बघू द्या मला. क्रॉसेस अ ब्रिज इन 48 सेकंड फाइंड द लेंथ ऑफ द ब्रिज. तर ब्रिजचीच लेंथ विचारली मला. आणि ते ब्रिज किती सेकंदामध्ये पार करतो 48 सेकंदामध्ये. आणि एका सेकंदाला किती अंतर पार करतो तो 12.5. तर मग 48 सेकंदामध्ये किती अंतर पार करतात 600 मीटर. तर 600 मीटर त्या ब्रिजची लांबी आहे. मग लेंथ ऑफ ब्रिज या ठिकाणी लेंथ ऑफ ब्रिज इज इक्वल टू 600 मीटर. लक्षामध्ये अशा सोप्या पद्धतीने आपलं उत्तर काढता येईल. या ठिकाणी मला फक्त गुणाकार पॉईंटमुळं मला इतकं जास्त कसं काय राहिलं आहे. पण ॲक्च्युली आपला पॉईंट द्यायचा राहिला होता तो 600 येतो. उत्तर आपलं किती आहे 3 नंबरचं. लक्षामध्ये अशा पद्धतीने आपल्याकडे सॉल्व्ह करता येऊ शकतो. पुढचा प्रश्न घ्या मित्रांनो. 4 नंबरचा प्रश्न आहे. काय सांग 4 नंबरचा प्रश्न. हा देखील दिसायला खूप अवघड आहे पण ॲक्च्युली हा काही अवघड नाही आहे. प्रश्न सोपाच आहे जसं दिलं तेव्हा तुम्ही बघा. टू रीच वन प्लेस फ्रॉम अनदर द टाइम रिक्वायर्ड इज. ह्या टाईम आहे थोडक्यात काय मग लिहायचं टाईम दिल्यामुळे तसं वाटतं ते. टाईमला टाईम लिहा. स्पीड असेल तर स्पीड लिहा. उत्तर चुकणार नाही तुमचं. आता या ठिकाणी काय मित्रांनो टाईम दिला आहे हे हावर्समध्ये आहे. ध्यान ठेवा ही युनिट खूप महत्त्वाचं आहे ते माहीत असं आपण. ॲट अ स्पीड ऑफ 80 किलोमीटर पर हावर्स. 80 किलोमीटर पर हावर्स असे का पुस्तकामध्ये बघू द्या मला एकदा स्पीड काय येतं. हां 80 किलोमीटर पर आवर्स आहे. मग इथे स्पीड लिहा 80 किलोमीटर पर आवर ही झाली स्पीड मित्रांनो. आता काय विचारलं त्यांनी ते बघूया आपण या ठिकाणी. फाइंड द डिस्टन्स इन किलोमीटर बिटवीन 2 प्लेसेस. स्पीड दिली टाईम दिला आहे डिस्टन्स काढायचं फक्त सोपं आहे. मग डिस्टन्स तुम्हाला माहिती आहे मित्रांनो. डिस्टन्सचा फॉर्म्युलाच तुम्हाला माहीत आहे. डिस्टन्स इज इक्वल टू स्पीड इंटू टाईम. आणि ते जे व्हॅल्यू आहेत त्या व्हॅल्यू जसं टाका उत्तर येऊन जाणार. स्पीड किती आहे 80 किलोमीटर पर जाते जे हे ते 80. टाईम किती दिला 1/4x
मायनस 7/8 हा काय आहे मित्रांनो, त्या ठिकाणी टाईम आहे. आता लिहा, सॉल्व करा. आता ET इंटू इथे किती होईन, आता इथं मायनस साईन आहे मित्रांनो, मल्टिप्लिकेशन वगैरे काही नाही, मायनस साईन असल्यामुळं छेद सारखं करावं लागेल आपल्याला. मग काय होईल, छेद 8 होईल. तर इथं 4 आहे, इथं 8 झाला म्हणल्यावर 4ला आपण 8 केले, म्हणजेच 4ला 8 करण्यासाठी किती गुणावं लागलं, 2. 4 दुने 8, म्हणून वर पण 2 गुणायचं. मग इथं होईल 2x बरोबर, वजा 2x वर किंवा तेच बाजूला राहील. या ठिकाणी बघा आता पुन्हा काय होईल, इथं 8 7ला 7 राहिला बरोबर. हे झालं आपलं आता इथपर्यंत हे गणित. आता इथं आपल्याला हे सॉल्व करायचं आहे. आता हे मला सांगा, हे काय मित्रांनो, इथं गुणाकारात आहे, भागाकारात आहे, 8 1 8 8 10 80, उरलं काय मला सांगा, वर 10 कंसामध्ये 2x वजा 7. इथपर्यंत समजलं. हे भागाकारात आहे, हे इथं गुणाकारात आहे, यांचा आपण गुणाकार करतो. एक उदाहरण बघा. आता हे जर असं गणित जर दिलं तुम्हाला मी, 20 गुणिले 3/4, तर या ठिकाणी आपण काय करतो, या 4 1 4 आणि 4 25 याला काटाकाटी करू शकतो की नाही, करू शकतो. तेच पद्धतीने मी इथे केले आणि जे वर उरलंय ते वर मांडले. आता बघा याचं देखील आपलं मल्टिप्लिकेशन करायचं आहे. इथं 10 गुणिले 2 20x, आणि ही तर बघा ह्या 10नं परत ह्या 7ला पण गुणायचं आहे. 10 7 70, कंसाच्या बाहेर म्हणल्यानंतर त्या संख्येनं कंसाच्या दोन्ही संख्येला गुणावं लागतं, आणि जे चिन्ह आहे ते चिन्ह मात्र विसरायचं नाही. हे झालं आपलं उत्तर. असं उत्तर आहे का ऑप्शनमध्ये, बघा कुठे 20x - 70 आहे, ते 1 नंबरचं. या ठिकाणी उत्तर काय मित्रांनो, 20x - 70 लक्षामध्ये. तर ह्या 4 नंबरच्या प्रश्नाचं उत्तर असं आलेलं आहे. आणि व्हिडिओ जर आवडत असतील मित्रांनो, कळत असतील तर लाईक करायला हरकत नाही. एखाद्या वेळेस व्हिडिओ सलग बनत असल्यामुळे एखाद्या वेळेस गडबडीमध्ये चुका होऊ शकतात. तर तुम्ही ते कमेंट करून सांगू शकता की एवढं सर हे कट करा, आपल्या याच्यामध्ये दुरुस्ती करा, म्हणून आपण अवश्य त्यामध्ये बदल करूया आणि चांगल्या प्रकारचा व्हिडिओ आपल्याला पुन्हा पाहायला मिळेल. पुढचा प्रश्न घ्या 5 नंबर. 6 लेबरर्स कंप्लीट अ वर्क इन 16 days. बघा 6 लेबर कंप्लीट अ वर्क. आता वर्क काय माहीत नाही, ते इथे लिहायचं. ते काय ते वर्क जे असेल तर वर्क इथे लिहा, वाटलं वर्क लिहा, एक्स लिहा, काही पण लिहा बरोबर. हाऊ मेनी डेज विल 2 लेबरर्स. आता लेबर किती आहेत मित्रांनो, या ठिकाणी 2 लेबर्स रिक्वायर टू कंप्लीट द सेम वर्क. सेम वर्क म्हणजेच इथं W2 लिहा, सेमच वर्क आहे, ते सारखंच वर्क आहे दोन्ही पण. या ठिकाणी काय करायचं आहे, डेज विचारले त्याने आपल्याला, काय विचारले, डेज. माहिती का आपल्याला नाही. ह्या दोन्हीचा जो गुणाकार असणार तो ज्या दोन्हीचा गुणाकार असणार आहे असं देखील करा, कारण इन्व्हर्स प्रपोर्शन आहे, इन्व्हर्स व्हेरिएशन आहे. कोणतं व्हेरिएशन आहे, इन्व्हर्स. हे पण शिकवलेलं आहे मी तुम्हाला. नसलं व्हेरिएशन तर व्हेरिएन्स लेसन पहा पाठीमागच्या व्हिडिओमध्ये जाऊन, ते इन्व्हर्स व्हेरिएशन तुम्हाला लक्षात नाही. मग ते 16 की किती मित्रांनो, 16 16 की 96 बरोबर. आता या ठिकाणी बघू काय चुकलं बरं मग आपलं. 2 लेबर्स. हां काय प्रश्न विचारला आहे, हाऊ मेनी डेज विल 2 लेबरर्स रिक्वायर्ड टू कम्प्लीट द सेम वर्क. किती डेज लागतील बघा, आपण काटाकाटी करूया. 2 16, उत्तर किती मित्रांनो, 48. किती 6 8 48. प्रश्न चुकला का आपला, या ठिकाणी बघू द्या मला. 6 नंबरचा प्रश्न आहे आपला. 40 वर्कर्स नाही, 5 नंबरचा. हा सॉरी, 6 लेबरर्स कम्प्लीट वर्क इन 18 days. 18 days आहे मित्रांनो, ते सॉरी हां, या ठिकाणी 18 days आहे, त्यामुळे आपला भूल झालेला आहे लिहिण्यामध्ये. 18 days आहे मित्रांनो. ते किती वेळ मग 2 9 18 म्हणजे 2 9 18 होईल. किती होईल, 2 9 18 म्हणजे 6 9 54. किती आलं हे, 54. म्हणजेच काही नाही, हे तर कटणारच ना आपलं, सेम वर्क असल्यामुळे ते एक्सेस लिहिलं तर ते कटणार. इथं काय येणार आपले हे डे 2. डे 2 किती आहेत मग, 54. म्हणजे ते काम करण्यासाठी त्याला किती दिवस लागणार, 54. आता हेच तुम्हाला काय सांगितलं तुम्ही, ह्या दोन्हीचा जर इन्व्हर्स प्रपोर्शन असेल तर दोन्हीचा प्रोडक्ट आणि ह्या दोन्हीचा प्रोडक्ट सारखा असतो बरोबर. मग 18 × 108 काय मित्रांनो. आता इथे सेकंड मेथड आहे. कोणती मेथड आहे, सेकंड मेथडनं बघायचं आहे आपल्याला गणित. हे काय 18 × 108 बरोबर. इथं 108 येण्यासाठी आता हे इकडे बघा 2 तर एक अंक माहिती आहे आपला, दुसरा अंक 108 येण्यासाठी किती गुणा लागेल, 54. ऑप्शनमध्ये देखील तुम्ही पाहू शकता, म्हणजे लवकर तुम्हाला समजायला. म्हणजे काय होईल मग इथं 2 × 54 108.
ह्या पद्धतीने देखील तुम्हाला चोपन लवकर सापडू शकतात. हे काटाकाटी जर करायचं तुम्हाला नको वाटत असेल, फक्त हे कधी करायचं मात्र पण इन्व्हर्स व्हेरिएशनमध्ये, कारण इन्व्हर्स व्हेरिएशनमध्येच त्या दोन टर्मचा जे सेम क्वांटिटीज असतात त्यांचा जो मल्टिप्लिकेशन असतो, प्रोडक्ट असतो, तो सेम असतो. लक्षामध्ये असो. पुढचं घ्या आता 6 नंबरचं गणित. "40 वर्कर्स कॅन डिग 30 pits इन 16 days." बघा 40 वर्कर्स आहेत, 30 pits इंटू 60 days. मित्रांनो तुम्हाला सांगितलं मी, जे काही काम असतं, खड्डे खायचं असो, होमवर्क पूर्ण करायचं असो, जे काही काम असतं ते काम कुठं असतं, खाली. खड्डे किती मित्रांनो या ठिकाणी 30 म्हणून ते खाली घेतले आपण. याचं सूत्र पण तुम्हाला सांगितलं, ते लिहून देतो मी, तुम्हाला दाखवते जागा कसं लिहायचं तिथं. तर हाऊ मेनी डेज विल बी रिक्वायर्ड फॉर 20 वर्कर्स टू डिग 50 सच पिट्स. पिट्स किती आहेत पुन्हा माहिती, काम कोणतं आहे, खड्डे खांदायचं, ते किती आहे, 15 आहेत या ठिकाणी. वर्कर्स किती आहेत, 20 आहेत. आणि डेज किती माहिती आपल्याला, तेच तर काढायचं आपल्याला, बरोबर. या ठिकाणी आपण ह्याचा बॉक्स म्हणजे काय, त्यालाच काय म्हणायचं आपण, D2. डेज काढायचं ना आपलं, D2. हे काय, मग हे D2 काढायचं आहे. तुम्हाला सूत्र लिहून दिलं तुम्ही, काय W1 इंटू D1 आणि W वर्क 1. इथं काय D2 आणि आपले W2 आणि D2. असं म्हटलं तरी काय हरकत नाही. असो, जे जे काटाकाटी करतील ती काटाकाटी करा. बघा 20 × 20, 20 × 60. याची आणि याची डायरेक्ट काटाकाटी करू शकत नाही आपण, खालच्याची आणि वरच्याची काटाकाटी करू शकतो. वी कॅन डिवाइड न्यूमरेटर ॲज न्यूमरेटर टू न्यूमरेटर आणि डिनोमिनेटर टू डिनोमिनेटर. इथं बघा 15 × 15, 15 × 2 = 30. 2 राहिले, पे 20 × 40. किती उरले मित्रांनो या ठिकाणी, मग 20 × 3. किती उरले मित्रांनो, 20 × 3 बरोबर D2. म्हणजे किती राहिले, 60 बरोबर D2. या ठिकाणी जे काम होणार आहे 20 वर्करकडून, ते किती दिवसात पूर्ण होणार, ते 15 खड्डे खांदायचं 60 दिवसामध्ये. किती दिवसामध्ये, 60 दिवसामध्ये, बरोबर. इथं वर्कर जास्त होते आणि खड्डे पण जास्त होते, म्हणून जास्त दिवस लागले. या ठिकाणी काय, वर्कर पण कमी आहेत आणि खड्डे पण कमी आहेत, त्यामुळे किती दिवस लागले, 60 दिवस लागले याला पण. आलं लक्षामध्ये. आता 7 नंबरचा प्रश्न बघूया. व्हेरिएशनचा लेसन असेल पाहिला तर लेसन पाहून घ्या मित्रांनो, त्यामुळे तुम्हाला बऱ्याच गोष्टी सोप्या जातील या ठिकाणी. बघा 30 मीटर लॉंग ट्रेन क्रॉसेस अ पोल इन 24 seconds. So how much time will be required by the train to cross the bridge of length 450 meters? बघा ट्रेनची लांबी दिली आहे आणि ब्रिजची पण लांबी दिली आहे, आणि ट्रेन ती पोल क्रॉस करायला तिला किती वेळ लागतो, 24 सेकंद लागतात. यावरून आपण काय करू शकतो, एका सेकंदाला ती किती पळते, बरोबर, एका सेकंदाला किती जाते. तर मग 400 मीटर कापण्यासाठी तिला किती वेळ लागेल हे आपण सहज काढू शकतो या ठिकाणी. बघा 300 मीटर तिची लांबी आहे, कोणाची, ट्रेनची. आणि 300 मीटर जे अंतर आहे ती किती सेकंदामध्ये पार करते, ती 24. आता बघा हे मीटरमध्ये, हे सेकंदमध्ये, त्यामुळे याला किलोमीटर पर हावर्स किंवा 5/18 किंवा 18/5 ने मल्टिप्लाय करायची गरज नाही. युनिट आपले सेम आहेत ऑलरेडीच, त्यामुळे करायची गरज नाही. आता इथं काटाकाटी करूया. 4 × 24, 4 × 5 आपलं 4 नाही 6, 6 × 24, 6 × 5 30. किती झाले मित्रांनो, इथं 50 झाले. 6 जर आपण हे जर केलं तरी की नाही, 6 × 5 30 आणि 0. आता 50/4 राहिले. आता याला कसं करणार, 4 × 10 40, 4 × 12, 4 × 1 4, 4 × 2 हां 12, पुन्हा 4 12.5. किती, 12.5. हे 12.5 काय आले मित्रांनो, मीटर. म्हणजे ती जी ट्रेन आहे ती एका सेकंदामध्ये, लिहितो मी परत, 12.5 मीटर जाते एका सेकंदामध्ये. 12.5 मीटर जाते. तर आपल्याकडे मीटर किती आहे, 450. 400 मीटर 50 कापायला तिला किती सेकंद लागतील, झालं क्रॉस मल्टिप्लिकेशन. म्हणजेच काय येईल इथं, क्रॉस जरी केलं तरी आपण 400 ॲक्च्युअली 450 काय येणार आहे, 12.5 भागावं लागणार आहे. हे पॉईंट कट केलं झाले 0, बरोबर. आता इथं काय करायचं आपल्याला, 25 × 15
25 25 उरले 20, 25 8 200 हे 0. पुन्हा 5चा भाग, 5 त्रिक 15 उरले 3 झाले 30, 5 6 30. म्हणजेच काय मित्रांनो, हे 450 मीटर अंतर कापायला त्या ट्रेनला लागल 36 सेकंद. किती सेकंद लागतील? 36 सेकंद लागतील मित्रांनो. किती? 36 सेकंद. उत्तर किती आपलं? 36. असं तुम्ही अंतर काढू शकता. काय नाही, सोपं मित्रांनो. या ठिकाणी काय करायचं, फक्त पर सेकंद अगोदर एका सेकंदाला किती मीटर ती ट्रेन धावते हे जर तुम्हाला कळलं किंवा हे काढता आलं की तुम्हाला त्यांनी काहीही विचारू द्या, तुम्ही उत्तर सहज देऊ शकता. आलं लक्षामध्ये? अगोदर काय काढायचं, ते एका सेकंदाला किती अंतर कापते. आणि तुम्हाला जर अंतर काढायचं असेल, तुम्हाला सूत्र माहिती आहे, दिलेलं एकूण स्पीड माहीत असेल, स्पीडचा आणि टाईमचं जर हे केलं तुम्ही गुणाकार, तरी तुम्हाला उत्तर मिळतं. किंवा डिस्टन्सला मग काय करायचं, स्पीडनं किंवा टाईमनं भागितलं की आपल्याला टाईम किंवा स्पीड कळते. बघा, या ठिकाणी प्रश्न आहे 8व्या नंबरचा, शेवटचा प्रश्न आहे आपला या उदाहरण संघ 12.2 मधला. तर प्रश्न काय आहे मित्रांनो, या ठिकाणी बघा, अ कार स्टार्टेड ॲट जर्नी ॲट 5 AM ॲट द स्पीड ऑफ 40 km/h. ओके, and after exactly 2 hours another car started from the same place in the same direction at 1.5 times the speed. So at what time the two cars meet? या ठिकाणी बघा, आता हे प्लेस घेऊया आपण. या ठिकाणी एक्झाम्पल, एकच प्लेस आहे, सेम प्लेसहून दोन्ही गाड्या निघतात, ए आणि पण, ए आणि बी आणि बी पण, बरोबर. पण हे समजा सपोज करा हे जालना आहे, आहे संभाजीनगर, आहे की नाही. आता ही कार आहे निघती सकाळी 5 वाजता. किती वाजता मित्रांनो? 5 वाजता. ही निघणार आहे 7 वाजता, 2 घंटे नंतर निघणार आहे, बरोबर. दोन्हीचं डायरेक्शन काय आहे मित्रांनो? दोन्हीचं डायरेक्शन सेम आहे. डायरेक्शन जर सेम असेल तर रिलेटिव्ह स्पीडची आपण काय घेत असतो मित्रांनो, या ठिकाणी त्या स्पीडची आपण काय करतो, वजाबाकी करत असतो, लक्षामध्ये. पण आता या ठिकाणी हे काय बघा, एक मॅजिक काय बघा, आपण अपोजिट डायरेक्शनचे गणित बघितलेले, त्यामुळे आपल्याला खूप सोपं जातं, ठीक आहे नाही. पण या ठिकाणी काय आहे, दोन्ही एकाच टायमाला निघतात, दोन्ही गाड्या, एक 5ला निघते, एक 7ला निघते, बरोबर. ही 7ला निघणारी गाडी 2 तास उशीर राहते. काय सांगितले, 2 hours आफ्टर अनदर कार स्टार्टेड फ्रॉम द सेम प्लेस. पहिली 5ला चालत होती, आफ्टर 2 hours म्हणजे 5च्या नंतर 2 घंटे, 7 वाजले, 7ला दुसरी कार निघणार. म्हणजे पहिली कार जी आहे याची स्पीड किती आहे मित्रांनो, 40 km/h. आणि हिच्या 5ला निघल्यामुळं ही साहजिकच 7 वाजेपर्यंत, म्हणजेच 2 तासामध्ये किती किलोमीटर जाईल अंतर, 80 किलोमीटर अंतर कापणार आहे. म्हणजे ही नेहमी 80 किलोमीटर कोणाच्या पुढे राहणार आहे, ह्या बीच्या, कारण बी 7ला उशिरा निघाली आहे. ही किती किलोमीटर पुढे राहणार आहे, 80 किलोमीटर, कारण की 7 वाजेपर्यंत ही ऑलरेडीच 80 किलोमीटर पुढे जाणार आहे. मग रिलेटिव्ह स्पीडमध्ये काय असतं मित्रांनो, हे जी जेव्हा आपल्याला दोन्ही दिशा एकच असतात, दिशा समान असतात, तेव्हा त्या दोन्ही स्पीडची काय करावं लागते, आपल्याला वजाबाकी करावं लागते. पण आपल्याला पहिली स्पीड दिली, दुसरी स्पीड दिली का, दिली मित्रांनो. डायरेक्टली दिली नाही, इनडायरेक्टली दिली, आपल्याला ती काढावं लागणार आहे. काय म्हणते, 1.5 times ऑफ द स्पीड. बघा, 1.5 times. आता हाफ म्हणजे याला हाफ म्हणायचं, टाइम्स म्हणजे आपलं टाइम्स ऑफ द स्पीड कोणती आहे, 40 आहे मित्रांनो, मूळ स्पीड आपली जी दिली ती. आता करायचं हे काटाकाटी. इथे काय होईल मित्रांनो, बघा स्पीड काढू यायची आपण, बे 2 1 जा 2, 2 + 1 3, मग 3/2 येईल मित्रांनो. काय होईल, 3/2 × 40. आता काटाकाटी करा, 2 1 जा 2, 2 2 जा 4 आणि 0. किती होईल मित्रांनो, 23 जा 60 km/h. म्हणजे दुसरी जी बस आहे मित्रांनो, ही जी बस आहे याची स्पीड दिली होती का आपल्याला, नाही, आपण दिलेल्या माहितीवरून ती स्पीड काढली, ती आली 60 km/h. पहिल्याची होती 40 km/h. लक्षामध्ये. आता दोन्हीची रिलेटिव्ह स्पीड काढायची, ती काय करणार आपण, दिशा समान असल्यामुळं त्यांची वजाबाकी होती. 60 - 40 बरोबर काय मित्रांनो येईल, 20. किती, 20. पण आता वर काय येईल, आता वर म्हणजे नेमकंच दोन्ही ज्या गाड्या आहेत त्या एका वेळेला केव्हा मिळतील, म्हणजेच काय आहे, तर ह्या 20नं हे जे 80 किलोमीटर आहे ऑलरेडी, कारण पहिली गाडी ही ह्या दुसऱ्या गाडीपेक्षा ऑलरेडीच 80 किलोमीटर पुढे आहे. मग हे 80 किलोमीटर पार करण्यासाठी ह्या 20च्या फरकानं, म्हणजे 20च्या स्पीडनं किती वेळ लागेल तो काढायचा आपल्याला. तर 80 येईल. किती येईल, 80. हे 80 काय आहे, पहिली गाडी जितक्या वेळ पुढं आहे तितकंच अंतर कापावं लागणार दुसऱ्या गाडीला, आहे की नाही. बरं, मग काय, 20 × 20 = 80, म्हणजे 4 hours मित्रांनो. हे येईल ते कशामध्ये येईल, आन्सर हावर्समध्ये येणार आहे.
मग आता मला सांगा, जी दुसरी गाडी होती, कधी पण जेव्हा आपण ऑपोजिट डायरेक्शनच्या गाड्यांचा गणित बघितले तेव्हा आपण काय बघितलं मित्रांनो, आपण जी शेवटचं वेळ असतं त्या शेवटच्या वेळमध्ये ते आलेला टाईम मिळवायचा आहे आपल्याला. किती आवर्स आला आपलं? 4 आवर्स. किती? 4 आवर्स. मग शेवटची गाडी जी होती ती कितीला होती? 7 AM आहे का PM आहे बघा अगोदर. कार स्टार्टेड जर्नी ॲट 5 AM. AM म्हणल्यानंतर ते 2 घंटे ते बी AMच राहणार आहे. AM प्लस 4 आवर्स इज इक्वल टू 11. आता 11 काय राहील मित्रांनो या ठिकाणी? AM राहणार आहे की नाही? AM म्हणजे काय? सकाळची वेळ आहे की नाही? तर या ठिकाणी उत्तर काय आहे मित्रांनो? 11 AM. असे करतो की तुम्हाला हे गणित देखील समजलं असावं. याच्यानंतर आपण बघूया पुढच्या व्हिडिओमध्ये आपलं 12.3 लेसन कोणता राहील? हाच राहील, टाईम, वर्क अँड स्पीड. त्यामध्ये देखील तुम्हाला अधिक स्पष्टता चांगल्या गणितामध्ये येऊन जाईल. तर यामध्ये तुम्हाला कळालं असेल करायचं काय आहे. स्पीड समान असताना त्यांची वजाबाकी घ्यायची आणि जे वर जे अंतर घ्यायचे ते अंतर कोणतं? पहिल्या गाडीनं किती अंतर जास्त पार केलेलं आहे तेच घ्यायचं. तुमचं उत्तर बरोबर येणार. लक्षामध्ये अशा पद्धतीने आपल्याला गणित सोडवायचं आहे. आणि अशीच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा मित्रांनो. तुमच्या ह्या लाईक आणि सबस्क्राईबद्वारे खूप सारे चांगली व्हिडिओ बनवण्याची प्रेरणा मिळते आणि त्यातून आपल्याला काहीतरी थोडेफार चांगली गणितं पाहायला मिळतील. धन्यवाद.